कॉन्ट्रॅक्ट मॅरेज भाग 5. अ सिग्नेचर ऑफ लव्ह. मागील भागात. अगं हो काय, 1 वर्ष काही थोडं नाही आहे. आणि 1 वर्षानंतर तुझं काय? तू त्याच्यासोबत 1 वर्ष एका घरात राहिल्यावर समाज तुला स्वीकारेल? सीमा ईशाला समजावत बोलत होती. हो, मला मान्य आहे की मी त्याच्यासोबत कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं आहे. पण ईशा अर्धा तास सीमाशी नॉनस्टॉप बोलत होती. ठीक आहे. मलाही आता असंच वाटतंय की तू योग्यच निर्णय घेतला आहेस. तुझ्या सर्व इच्छा पूर्ण हो. सीमा ईशाला सायलेंट टोनमध्ये बोलते. तशा दोघी पुन्हा घरी जायला निघतात. तेवढ्यात ईशाला पाठीमागून कोणीतरी धक्का दिला आणि ती समोर जाऊन एका भिंतीवर पडली. आता पुढे. ईशा, ईशा तुला लागलं नाही ना? सीमाने तिला धरून उठवलं. ओह माय गॉड, इट्स ब्लीडिंग. प्लीज हेल्प. भिंतीचा मार लागून ईशाच्या डोक्यातून रक्त येत होतं. ती कशीबशी सावरली. सीमाने तिला हाताला धरून उभा केलं. आंधळे आहात का तुम्ही? तुम्हाला नीट चालता येत नाही का? समोर मुलगी आहे, तिला धक्का देऊन आपण कसं चालावं? इतकीही मॅच्युरिटी नाहीये का तुमच्याकडे? सीमाला त्या व्यक्तीचा राग आला होता. तो त्याच कॉलेजचा स्टुडंट होता. मुलींना फ्लर्ट करणं, त्यांना त्रास देणं, गोड बोलून मुलींना आपल्या जाळ्यात ओढून त्यांचं आयुष्य पणाला लावणं, या सगळ्यात तो माहीर होता. जेव्हापासून त्यानं ईशाला कॉलेजमध्ये पहिल्यांदा पाहिलं होतं, तेव्हापासून तो तिच्या मागे मागे फिरायचा. कॅन्टीनमध्ये गप्पा मारत बसल्यावरही तो ईशाकडेच पाहत होता. आज कॉलेजमध्ये पण 2 लेक्चर झाल्यावर ईशा वॉशरूमला जाताना त्याने तिचा रस्ता अडवला होता. त्याने ईशाची ओढणी अंगावरून ओढून काढून तिची छेड काढण्याचा प्रयत्न केला होता. तसा दिसायलाही तो तसाच होता. काळा कुट्ट चेहरा, अकरावी वाढलेले केस, लांब दाढी, मिशा अगदी गुंडासारखा वाटला होता तिला. आणि त्याला पाहून ती प्रचंड घाबरली होती. तशी ईशा सुंदर, देखणी, गोरा रंग, लांब कंबरेपर्यंत केस, कोणीही मोहात पडेल असं तिचं सौंदर्य होतं. आणि तिचं ते सौंदर्य ताच्या नजरेत भरलं होतं. ती जीवांच्या आकांताने वॉशरूममध्ये ओरडत होती. त्याच्या डोळ्यातील ती हवस तिला किळसवाणी वाटत होती. तिने त्यातूनही स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केला, पण त्याने तिचे केस पाठीमागून जोरात पकडले होते. वेदनेने ती विव्हळत होती. हेल्प मी, कोणी आहे? प्लीज हेल्प मी, ती जीवाच्या आकांताने ओरडली. तसा वॉशरूमचा दरवाजा खाडकन उघडला. तो समीर होता. तो कॉलेजचा रॉकस्टार होता. मुलींच्या बाबतीत तो जास्त सेन्सिटिव्ह होता. त्याने त्या गुंडाच्या जोरात कानाखाली दिली. डाकू शेरसी, हे त्या गुंडाचे नाव. त्याला सगळे डाकूशेर म्हणून ओळखायचे. त्यात समीर आणि डाकूशेर एकमेकांचे कट्टर दुश्मन. डाकूशेरमुळे कॉलेजमध्ये मुली अनसेफ फील करत होत्या. पण जेव्हापासून समीर त्या कॉलेजमध्ये आला होता, मुलींची संख्या दुपटीने वाढली होती. जेवढ्या डाकूशेरच्या सहवासात मुली अनसेफ फील करायच्या, त्याविरुद्ध समीरच्या सहवासात मुलींना सुरक्षित वाटत होतं. त्या गुंडांच्या भरपूर टोळ्या कॉलेजमध्ये असायच्या. त्याने 4-5 मुली किडनॅप केलेल्या समीरच्या टीमने सोडवून आणल्या होत्या. तेव्हापासून ते दोघे एकमेकांचे दुश्मन झाले होते. वॉशरूममध्ये ईशाच्या तोंडून निघणाऱ्या किंकाळ्या ऐकून समीर तिथे आला होता. त्याने डाकूशेरच्या 2 कानाखाली ओढल्या. त्याच्या हातातील कंठ केव्हाच समीरने हिसकावून घेतली होती. कसाबसा तो समीरच्या हातून वाचला होता, पण ईशा त्याच्या मनात इतकी भरली होती. त्याने आजपर्यंत तशी मुलगी पाहिली नव्हती. एकदा का होईना तिचा उपभोग घेण्यासाठी तो व्याकुळ झाला होता आणि म्हणूनच तो तिच्या मागे मागे कॅन्टीनपर्यंत गेला होता. ईशाला खूप अस्वस्थ वाटत होतं. डाकूशेरच्या वागणुकीमुळे ती जास्तच घाबरली होती. म्हणून ती कॅन्टीनमध्ये आली होती. आज तिचं क्लासमध्ये लक्ष लागत नव्हतं. ती सीमासोबत बोलून तिचं मन मोकळे करून घेत होती. पण आता डाकूशेर तिच्या समोर बसलेला तिनं पाहिलं आणि तिला बाथरूममधील प्रसंग आठवला. भीतीने तिचं काळीच धडधडू लागलं होतं. तिने आजूबाजूला पाहिलं. तिची नजर आता समीरला शोधत होती, ज्याने थोड्या वेळापूर्वी तिचा जीव वाचवला होता. पण तिथे आता समीर नव्हता. ती पटकन सीमासोबत घाबरून उठली आणि तेथून दोघी जाऊ लागल्या होत्या. पण तेवढ्यात त्या डाकूशेरने ईशाला धक्का दिला. सीमाला ही गोष्ट माहीत नव्हती.
त्याने तिला धक्का दिला हे सीमाने पाहिलं होतं आणि ती त्याच्यावर ओरडत होती. ईशाच्या कपाळावरून रक्ताचे ओघळ येत होते. त्या एरियामध्ये आता माणसांची गर्दी झाली. सीमाने ओरडून कॅन्टीनमध्ये गोंधळ घातला होता. पण तो डाकू शेर कोण्या चालीचा होता हे ईशाला चांगलं कळून चुकलं होतं. ईशाने सीमाला शांत केलं. उगीच तिच्यामुळे सीमा अडचणीत यायची याची ईशाला काळजी वाटत होती. म्हणून तेवढं लागलेलं असताना देखील ईशाने तेथून काढता पाय घेतला. दोघी मिळून एका क्लिनिक समोर येतात. ईशा, अगं किती लागले ते? तुला काही कळतं का? सीमा तिला डॉक्टरकडे चल म्हणून विनवत होती. सीमा, अगं थोडंसं तर लागलं आहे मला. उद्याचे दिवस रेस्ट करेल, कमी होऊन जाईल. तू उगीच केअर करतेस. ईशा क्लिनिक समोर उभे राहून बोलत होती. ते काही नाही. तुला डॉक्टरांना जखम दाखवून घ्यावंच लागेल. सीमाने ईशाला क्लिनिकच्या आतमध्ये ढकललं तशी ईशा डायरेक्ट क्लिनिकच्या आतमध्ये गेली. धडा. क्लिनिकच्या दाराचा जोरात आवाज आला. त्या डॉक्टरने आवाजाच्या दिशेने पाहिलं. सॉरी सॉरी. सीमा त्या डॉक्टरांशी बोलत ईशासोबत आत आली होती. काही वेळातच त्या डॉक्टरने तिच्या जखमेवर औषध टाकलं. औषधाची चुरचूर ईशाला जाणवली. आत्ताच्या वेदनेने तिला रयतची आठवण आली. तिचे डोळे गच्च बंद केले. रयतने पण असंच तिच्या हातावर जखमेवर मलम लावलं होतं. तिला त्याचा त्या दिवशीचा मुलायम स्पर्श जाणवला. तिचं शरीर त्या अनुभवाने शहारून गेलं. ओके, डन. मी एक पेन क्लिअर देतो. आराम मिळून जाईल. डॉक्टरांच्या आवाजाने ती रयतच्या विचारातून बाहेर आली. त्या दोघींनी मेडिकल घेतलं आणि ॲटो पकडून घरी जायला निघाल्या. आज रयत ऑफिसमधून जरा लवकर घरी यायला निघाला होता. त्याचं मन आज ऑफिसमध्ये कामात लागत नव्हतं. नेहमी रात्र ऑफिसमध्ये जागून हार्डवर्क करणारा तो, त्याला आज घरी लवकर जायची ओढ लागली होती. ती ओढ त्याला तीव्र जाणवत होती. ही ओढ नेमकी कशामुळे होती यापासून तो वंचित होता. खूप वेळ त्याने त्याच्या मनावर कंट्रोल केलं होतं, पण आता रात्रीचे 8 वाजले होते. आता त्याला कधी एकदा घरी जाऊन ईशाला पाहतो असं झालं होतं. त्यात तिने आज त्याला ती कुठे जात आहे हे न सांगून त्याला गाफील ठेवलं होतं. त्यामुळे त्याचं लक्ष तिच्या वागण्यावर जास्त जात होतं. त्याने त्याचा लॅपटॉप बंद केला आणि घरी जायला निघाला. पण तेवढ्यात त्याच्या केबिनमध्ये त्याचा एक मित्र येऊन बसला. याचं आता काय काम आहे? रयतला आता जास्त वेळ ऑफिसमध्ये थांबायचं नव्हतं. तो मनातच त्याला शिव्या घालत होता. तुझं काय काम आहे? लवकर बोल. मला आता घरी जायला लेट होतोय. रयत हातातील वॉचकडे पाहत म्हणाला. काय? काय बोलला तू? तुला लेट होतोय? केदार त्याच्या बोलण्यावर जोरात हसत होता. त्याचं हसणं साहजिक होतं. रयत थोडा वेळ शांत बसला. आता समजलं. वहिनीची आठवण येत असेल ना? नवीन लग्न आहे. केदार त्याला चिडवत म्हणाला. त्याला कुठे माहित होतं एका घरात एक कपल 2 वेगवेगळ्या बेडवर झोपतात ते. रयतचं लक्ष अजूनही घड्याळाकडेच होतं. कसं बसं रयतने मित्राला वाट लावलं आणि त्याने त्याची गाडी घराच्या दिशेने वळवली. त्याने गाडी पार्क केली आणि तो घरात गेला. तर मैत्रिणींनो, भाग आवडला असेल तर प्लीज एक छोटीशी कमेंट करून नक्की कळवा. आय एम वेटिंग फॉर